हजारो वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार, स्वराज्याला हजारो हत्तींचे बळ देणारे निसर्ग शिल्प, शेकडो मानवी पिढ्यांचे स्फूर्तिस्थान असणारी पुण्यभूमी, याच सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ओंड या छोट्याशा गावातील पाटलांच्या वाड्यात 21 मार्च 1954 रोजी रामराव पाटील व सुलोचना आईच्या पोटी पुत्ररत्न जन्मले. मोठ्या आनंदाने व कौतुकाने त्याचे नाव ठेवले संभाजी. ओंडच्या पाटलांचा वाडा बहुजन समाजातल्या गोरगरीब जनतेला सुखदुःखाच्या प्रसंगात आधार देणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा. या वाड्यातच संभाजीचे बालपण गेले. कोंबाची लवलव सांगे मातीचे मार्दव. किसन मादुगडे नावाच्या घरगड्याची जुनी पाटी घेऊन संभाजी ओंडच्या जिल्हा परिषद शाळेत दाखल झाला. बावलीकर गुरुजी, साजूरकर गुरुजी या सर्जनशील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविले. पंडित गोविंद वल्लभ पंतांच्या नावे असलेल्या गावातीलच शाळेत त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. 10वी 11वीचे शिक्षण टिळक हायस्कूल कराडला झाले. याच हायस्कूलमध्ये शिकलेले यशवंतरावजी चव्हाण साहेब देशाचे नेते झाले. त्यांचा आदर्श कुमारवयात संभाजी समोर होताच. 11वी झाल्यावर B.Ed कुसूरला झाले. कुसूर म्हणजे कर्मवीरांना संत गाडगेबाबा व दानशूर बंडो गोपाळा कदम मुकादम यांच्या विचार व कर्तृत्वाने उभा राहिलेला दीपस्तंभी शैक्षणिक परिसर. संभाजीच्या व्यक्तिमत्वाला येथेच पैलू पडले. वाचनाचे वेड व सहकार्यांचे संघटन याची बीजे ही इथलीच. येथूनच सुरू झाली. 1972 ते 2022 50 वर्षांची सार्वजनिक जीवनातील तेजोमय दैदिप्यमान कारकीर्द. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपुल्याशी. 1973 साली संभाजी थोरात गुरुजी झाले. वाई तालुक्यातील दुर्गम भागातील गोळेगावला त्यांनी ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. 10-12 किलोमीटरचं अंतर पायी चालत जावं लागे. मावळ्यांचा कणखरपणा व परिस्थितीशी 2 हात करण्याचे धैर्य असणाऱ्या गुरुजींनी हे आव्हान लिलया पेलले. तिथली सेवा 1 वर्षाची. 1974 साली पुन्हा नवी सुरुवात. फलटण तालुक्यातील नीरा नदीच्या काठी वसलेल्या होळ या गावात. होळ हे पराक्रमी सरदार मल्हारराव होळकरांचे गाव. येथे त्यांनी 5 वर्षे नोकरी केली. त्या काळी फलटण तालुक्यात विरोधी संघटनेचे वर्चस्व होते. थोरात गुरुजींच्या कार्यकुशलतेने तालुका संघमय झाला व सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत संघाचे 2 उमेदवार निवडून आले. फलटण नंतर संभाजी थोरात कराडला आले. इथेच त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला. निमित्त झाले कराड पाटण शिक्षक सहकारी पतपेढीचे. या सहकारी पतपेढीची निवडणूक लागली. संघाचीच काही बुजुर्ग मंडळी मनमानी करत होती. शिक्षकांना नाहक त्रास होत होता. संभाजी थोरात गुरुजींनी तरुण सहकाऱ्यांना सोबत घेऊन पतपेढीची निवडणूक लढविली आणि ती जिंकली देखील. या निवडणुकीत त्यांनी किंग मेकरची भूमिका निभावली. राज्य संघाचे नेतृत्व करणाऱ्या शी.द. पाटीलांनी संभाजी थोरात गुरुजींमधील नेतृत्व गुण ओळखले आणि उदयाला आले. शिक्षकांचे नवे नेतृत्व माननीय संभाजीराव थोरात. मग पुन्हा मागे वळून पाहणे नाही.
कराड तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष, सातारा जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष, राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व 2000 ते 2014 असे विक्रमी 14 वर्ष राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून आपल्या कार्याचा झंझावात त्यांनी निर्माण केला. त्यांच्या कारकिर्दीतले प्रत्येक अधिवेशन म्हणजे संघटनेचे क्रांतिकारी वैभव पर्वच. सन 2000 ला नागपूर, 2004 चे नाशिक, 2008 चे ओरस अशी भव्य दिव्य अधिवेशने झाली. 2008 च्या सप्टेंबर मध्ये संघटने तात्विक मतभेद झाले, 2 गट पडले. संघर्ष योद्धा असणाऱ्या संभाजीरावांनी पुन्हा नव्या जोमाने शिक्षक संघाची बांधणी केली. सिंधुदुर्ग पासून नागपूर पर्यंत अथक प्रवास केला व शिक्षकांना न्याय देणारी ही ऐतिहासिक चळवळ टिकवून ठेवली. 2009 साली शिर्डी तर 2011 साली रत्नागिरी अशी अधिवेशने स्वबळावर घेऊन ती यशस्वी केली. 2013 साली पुन्हा ओरसला महाअधिवेशन झाले. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने दोन्ही गट एकत्र आले. पण हा सलोखा दीर्घकाळ टिकला नाही आणि संभाजीराव थोरातांच्यातला लढाऊ कार्यकर्ताही थांबला नाही. थांबला तो संपला. या न्यायाने शिक्षकांच्या प्रश्नासाठी ते लढतच राहिले. 2016 साली ऐरोली व 2018 साली सासवडला पुन्हा एक धमाका झाला. या ऐतिहासिक अधिवेशनाच्या व्यासपीठावरून आदरणीय पवार साहेब व तत्कालीन मुख्यमंत्री व मंत्री महोदयांनी शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय दिला. शिक्षण सेवकांच्या व वस्तीशाळा शिक्षकांच्या मानधनातील वाढ असो की वेतन आयोगातील त्रुटी, किरकोळ रजा, प्रशासकीय बदल्या, चट्टोपाध्याय वेतन श्रेणी, केंद्राप्रमाणे राज्याला मिळणारा वेतन आयोग, सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांना मिळणारी पेन्शन इत्यादी अनेक प्रश्नांना संघाच्या व्यासपीठावर न्याय मिळाला व शिक्षकांना आर्थिक मानसिक स्थैर्य देणारे अनेक निर्णय शिक्षक संघाच्याच व्यासपीठावर झाले. त्यातूनच संभाजी तात्या थोरात हे नेतृत्व राजमान्य व लोकमान्य झाले. आपण साऱ्या वाटेवरचा प्रकाश झालो पाहिजे. आपण साऱ्या वाटेवरचा प्रकाश झालो पाहिजे. पंखांमध्ये बळ देणार आकाश झालो पाहिजे. या न्यायानं संघटनेच्या या वर्धिष्णू वाटचालीत आदरणीय पवार साहेबांचे योगदान अमूल्य राहिले. 54 दिवस संप करणाऱ्या शिक्षकांना दमडीही वाढवून देणार नाही अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी घेतली होती. तरुण तडफदार पवार साहेबांनी महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण जुळवून व पुलोदचे सरकार आणून पुलोद सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शिक्षकांना भरभरून दिले. त्यानंतरही अधिवेशनाच्या व्यासपीठावरून शिक्षकांना आर्थिक स्थैर्य देणारे अनेक निर्णय घेतले. लोकसभेच्या एखाद्या मतदारसंघातही लोकांशी संपर्क ठेवताना खासदार महोदयांची धावपळ होते. महाराष्ट्र हाच संभाजीराव तात्यांचा मतदारसंघ. या मतदारसंघातील लाखो शिक्षकांशी संपर्क ठेवताना त्यांना प्रचंड प्रवास करावा लागतो. कधी कधी तर 3-3 आठवडे ते घराबाहेर असतात. जाने आपुले खर विसरावे, त्यानेच गाव माझे म्हणावे, तो करील जीवे भावे सेवा गावाची. घरी आल्यानंतर जमतो तो आनंद मेळा. तेव्हा तात्या नातवंडात रमतात, शेताकडे फेरफटका मारतात. घराच्या परिसरातील झाडांना पाणी घालणं, त्यांची निगा ठेवणं त्यांना मनापासून आवडतं. लाखोंच्या सभेत आवेशपूर्ण व अभ्यासपूर्ण भाषण करणारे तात्या निसर्ग गुरुच्या पुढे नतमस्तक होतात. तात्या, तुमचं आणि या निसर्गाचं नातं काय? असं अनौपचारिकपणे विचारलं तर
वादळ वाऱ्यात टिकून राहायचं असेल तर जमिनीशी तुमची नाळ घट्ट असायला हवी व अपेक्षेने येणाऱ्यांना यथाशक्ती तुम्ही देत राहायला हवं. हे दातृत्व, हा निसर्ग आणि हे वृक्षच आपल्यास शिकवतात. असे निसर्ग तत्व ते सहज मांडतात. नवे नेतृत्व घडविताना कधी वडिलकीच्या नात्यानं ते सल्ला देतात. सार्वजनिक जीवनातही मूल्यांचा आग्रह धरतात. तर कधी विद्यार्थी होऊन नव्या पिढीची भूमिका शांतपणे समजून घेतात. कधी शिक्षक होऊन शाब्दिक शिक्षाही करतात. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात. वरी मारतो धपाटे आत आधाराचा हात. म्हणूनच 3 बटनी शर्ट, विजार व गांधी टोपी असा मराठमोळा वेश असणारा शिक्षक नेता काल परवा नोकरी लागलेल्या शिक्षण सेवकांपासून सेवानिवृत्तीला आलेल्या बुजुर्गांपर्यंत सर्वांना आपला वाटतो. शिक्षकांचं हृदयस्थान होतो. इतकं सगळं असूनही पत्र्याच्या छोट्या घरात ते आनंदाने व साधेपणाने राहतात. चंदनाचं दुःख कुणालाच कळत नसतं. चंदनाचं दुःख कुणालाच कळत नसतं. बिचार झिजूनही सुगंध देत असतं. छोटे खाणी घरात तात्या शेकडो ग्रंथांचं ग्रंथालय थाटतात. ज्ञानयुगाच्या व ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात पुस्तके हेच मोठं वैभव असल्याचं ते सांगतात. नावात सर्व काही असते. अहो, एकटे संभाजीराजे हे हजारो हत्तींचं बळ होते. लाखो सैन्यांचं शस्त्र होते. टोपी, 3 बटनाचा शर्ट आणि विजार घालून साध्या वस्त्रात महाराष्ट्र पिंजून काढणारे तात्या जिभेचं अस्त्र खूप जपून वापरतात. शिक्षकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेलं हे नेतृत्व सामान्य घरातून जन्मलेलं असामान्य रसायन आहे. प्राथमिक शिक्षक संघाचा प्राणवायू म्हणजे समस्त गुरुजनांचे संभाजी आहेत. नका दंतकथा येथे सांगो कोणी, कोरडे ते मानी बोल कोणी. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गवाळाचे काम नाही. येरा गवाळाचे काम नाही. प्राथमिक शिक्षकांच्या पाठीशी तात्यांच्या रूपाने हिमालय उभा आहे. तात्या ही घरगुती हाक आमच्या हक्काची. म्हणूनच या शिक्षक हृदय सम्राट उत्तुंग व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र राज्यातील तमाम प्राथमिक शिक्षकांच्या वतीने मनपूर्वक सलाम. वडील म्हणून अभिमान तर नक्कीच राहणार आहे, परंतु एक शिक्षक नेता म्हणून, एक शिक्षक संघाचा मी सभासद आहे म्हणून जर बोलायचं झालं तर खूप मोठं काम. अगदी 30-35 वर्ष झालं पूर्णपणानं 24 तास अगदी म्हणजे सुखदुःखाच्या कार्यक्रमाचा वेळ जर घरी सोडला तर अगदी 23-24 दिवस ते बाहेर असतात. अगदी हा कोरोनाचा जर 2 वर्षाचा कालावधी सोडला तर अगदी 35 ते 37 वर्ष होत आली ते अव्याहतपणे ह्या संघटनेत काम करतायत आणि अतिशय प्रामाणिकपणानं त्यांनी त्यांचं काम उभारलेलं आहे. लोकांनी ठेवलेला विश्वास त्यांनी सार्थ केलेला आहे. त्याच्यामुळं एक शिक्षक नेता म्हणून नक्कीच अभिमान राहणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तुमचे प्राण राज्य संघाचे आदरणीय नेते तात्यासाहेब यांच्या बाबतीमध्ये मी तर जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे.
कारण तात्यांचा आणि माझा संबंध 2002 सालापासून जेव्हा ते राज्याचे अध्यक्ष झाले आणि राज्याचे अध्यक्ष झाल्यानंतर ते जेव्हा नाशिकला आले तेव्हा आमची पहिल्यांदा जवळून भेट झाली. तात्यांकडे पाहिल्यानंतर माझ्या जीवनावर वेगळंच प्रभुत्व पडलं की त्या ठिकाणी मी तात्यांबरोबरच काम करावं. आणि मग पुढे एक राज्याचं अधिवेशन घेत असताना राज्याच्या अधिवेशनामध्ये तात्यांनी शिक्षकांच्या प्रश्नाबाबत केलेली मांडणी असेल, वेगवेगळ्या प्रकारे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेला प्रयत्न असेल, तो अतिशय वाखाणण्याजोगा होता. आणि तो प्रश्न जे होते ते प्रश्न सोडवण्यासाठी तात्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जेव्हापासून मी बघतोय तेव्हापासून तात्यांनी अतिशय चांगलं योगदान या संघटनेसाठी दिलेलं आहे. तो तात्यांनी त्या ठिकाणी कोणत्याही आपल्या आयुष्यामध्ये न डगमगता त्या ठिकाणी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी बाहेर पडलेलो आहे आणि ते प्रश्न मी सोडवतच राहणार आहे. त्या ठिकाणी प्रश्न सोडवता आपल्या स्वतःच्या प्रपंचाची धुळदाण जरी झाली तरी चालेल आणि ती धुळदाण त्यांनी खरोखर केली. त्या ठिकाणी आपल्या मुलाला D.Ed केल्यानंतरसुद्धा त्याच्या नोकरीसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला नाही की माझ्या मुलाने आता नोकरी न करता त्या ठिकाणी शेती करावी. कारण जर एखादा दुसरा शिक्षक नेता असता तर त्या ठिकाणी आपल्या मुलाला नोकरीला लावून त्या ठिकाणी त्यालाच त्या ठिकाणी संघटनेमध्ये आणलं असतं, संघटनेचा वारसदार बनवला असता. परंतु तात्यांच्या डोक्यामध्ये तसं काही नाही. तात्यांच्या डोक्यामध्ये एकच आहे की संघटना आणि संघटनेसाठी वाटेल ते करण्याची तयारी तात्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पेललेली आहे, दाखवलेली आहे. म्हणून तात्या हे नाव शिक्षकांमध्ये अतिशय आदरीने घेतलं जातं. शिक्षकांच्या प्रश्नासाठी ते सतत झटत असतात. म्हणून तात्यांना मानणारा वर्ग या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा वर्ग आहे आणि तो वर्ग म्हणजे तात्यांचं एक कुटुंबच आहे. शिक्षक हे कुटुंब तात्याने अतिशय आपल्या स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे काचेसारखं कुटुंब त्या ठिकाणी सांभाळलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये स्वतःला ते कुटुंब सांभाळत असताना स्वतःच्या जीवनामध्ये जी झळ सोसावं लागली ती अतिशय आर्थिक झळ, त्याचबरोबर कुटुंबाचे नुकसान, सगळ्या प्रकारचे नुकसान सोसून त्यांनी फक्त शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. म्हणून आम्हीसुद्धा त्या ठिकाणी तात्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या संघटनेमध्ये फक्त तात्यांच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवून आम्ही काम करतोय. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते आदरणीय सन्माननीय संभाजीराव थोरात तात्या की ज्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही संघटना आज 108 वर्ष पूर्ण करते आणि या संघटनेत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील उणीपुरी जवळजवळ 50 वर्ष या शिक्षक संघासाठी अहोरात्र कष्ट उपसलं. संघटनेला आयुष्य वाहिलं, अर्ध 50 वर्ष आयुष्य वाहिलं आणि आज जी या महाराष्ट्र राज्यातील 1 नंबरची संघटना उभा झाली आहे त्या संघटनेचे एक थोर पाईक बनले. त्यांचा आणि माझा जवळजवळ 25 वर्षाचा संघटनेच्या माध्यमातून संबंध आला. मी त्यांचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून आजही त्यांच्याबरोबर काम करतोय. पण त्यांच्याबरोबर काम करत असताना आणि या संघटना चालवत असताना त्यांना जो त्यांच्या आयुष्यात त्रास सहन करावा लागला त्याचा मी जवळचा साक्षीदार आहे. कधी आर्थिक चणचण, कधी गाड्यांचा खर्च, त्याच्यासाठी नसणार आर्थिक पाठबळ, हे सगळं सोसून स्वतःच्या परपंचाचं नुकसान करून या अवली यांनी या संघटनेसाठी आणि तमाम महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांसाठी जे कष्ट उपसले मी त्यांच्या कार्याला सलाम करतो. आणि शिक्षक संघटना याचसाठी उन्हपुरं 50 वर्ष खर्च केली आणि म्हणून त्यांच्याविषयी एक निष्ठा म्हणून, कृतज्ञता म्हणून मी एवढंच म्हणेन की आतापर्यंत या शासनानं आपल्या संघटनेला मागेही आमदारकी दिलेली आहे आणि भविष्यातही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आमदारकी द्यावी, मिळावी यासाठी शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देताना मीही त्यांच्याबरोबर माझ्यानं जे योगदान देता येतंय, जेवढा वेळ देता येतोय, जेवढं काही सोसता येतंय त्यांच्यासाठी आणि संघटनेसाठी, ती सोसायला माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते तात्यांना मदत करतात, वेळ देतात. आणि त्याच्या पश्चात आज जी महाराष्ट्रातील बलदंड संघटना तयार झालेली आहे ही आज सर्व महाराष्ट्र राज्याला आणि सर्व प्रशासनाला बघायला मिळते. आदरणीय परमपूज्य शिक्षकांचे हृदय सम्राट महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची बुलंद तोफ आणि महाराष्ट्रातील शिक्षकांचा पंचप्राण आदरणीय संभाजीराव थोरात तात्या यांच्याविषयी बोलायचं म्हणजे एका महान विभूती, एका महान देवाविषयी विश्लेषण करण्याच्या पलीकडची ही गोष्ट आमच्या शिक्षकांसाठी असेल. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये चांद्यापासून तर बांद्यापर्यंत असा महाराष्ट्रातला एकही जिल्हा नाही आणि एकही तालुका नाही की त्या तालुक्यामध्ये संभाजी तात्या नावाचं एक वादळ शिक्षकांचं नेतृत्व त्या कुटुंबापर्यंत, समाजापर्यंत पोहोचलं नाही. असं महाराष्ट्रातील एकही व्यासपीठ नाही
की महाराष्ट्रातील एकही विधानसभा मतदारसंघ नाही आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये उगम पावलेले हे व्यक्तिमत्व आणि राष्ट्राचे नेते आदरणीय जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब यांचे निस्सीम असणारे भक्त आणि त्यांच्याप्रती असणारी त्यांची आस्था, या आस्थेलाच अनुसरून एक माध्यमिक कुटुंबातील मध्यमवर्गीय कुटुंबातील वर्ग म्हणजे शिक्षक वर्ग याचा प्रपंच कसा चालवावा, कसा चालवून घ्यावा, त्यांच्या समस्या कशा सोडवाव्यात हे तात्यांकडून शिकण्यासारखं आहे. या तात्यांविषयी किती बोलावं आणि किती सांगावं. खरं तर ते एका मोठ्या माडीमध्ये राहत नाही, मोठ्या बंगल्यामध्ये राहत नाही, एका मोठ्या फ्लॅटमध्ये राहत नाही. हा माणूस एकटा गुरुजी होता, यांच्या कुटुंबातील एकटा गुरुजी होता. सर्व घर त्यांनी सुशिक्षित केलं. सुशिक्षित करत असताना कुठलाही स्वार्थ साधला नाही. आजही माणूस हा महाराष्ट्रात फिरतोय. गाडीत टाकायला डिझेल असेल नसेल, गाडीला टायर असेल नसेल, असेल त्या परिस्थितीत जीव मुठीत घेऊन हा माणूस महाराष्ट्रात फिरतोय. आणि स्वतःचं घर अजूनही महाराष्ट्रातल्या कुठल्याही महान नेत्यानं, कुठल्याही कार्यकर्त्यानं जाऊन पाहावं का पत्र्याच्या घरामध्ये सुखाचा संसार करणारा हा माणूस. माझा शिक्षक सुखी राहिला, माझा बालक सुखी राहिला, माझा विद्यार्थी सुखी राहिला तर ही शिक्षण व्यवस्था टिकेल हा मानणारा. खाजगीकरणाच्या बाबतीत जोरदार सरकारच्या विरोधात आंदोलन करणारा, भले सरकारमधले मंत्री घरातले पाहुणे नातेगोते असले तरी त्यांच्या विरोधात ठामपणे बोलणारा, अगदी जयंत पाटलांशी बदल्यांच्या बाबतीत भांडणारा, आमच्या शरद पवार साहेबांशी हक्कानं ठासून बैठक मांडून प्रश्न सोडून घेणारा हा द्रष्टा नेता. उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांच्या मंत्रिमंडळातील एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्याशी डायरेक्ट जाऊन चर्चा करणारा. आमच्या तात्यांना कुठल्याही मंत्रिमंडळात किंवा मोठ्या साहेबांकडं किंवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांकडे यांच्याकडे जायचं असलं तर फक्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संभाजीराव एवढी चिठ्ठी गेली तर आम्हाला एंट्री मिळते. यातच माझ्या शिक्षकाचा स्वाभिमान आहे. आणि एंट्री त्या ठिकाणी मिळाल्यानंतर आमचा प्रश्न समजून घेतला जातो आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी हे सरकार आमच्या दृष्टीनं काम करतं. याच्यापेक्षा मोठा विजय आमच्या शिक्षकांसाठी असू शकत नाही. या नेत्याच्या दीर्घ आयु आरमा याच्यासाठी आमच्या महाराष्ट्रातील प्रत्येक वाडी वस्तीवरील गुरुजी कायम सदैव शुभेच्छा देत असतो की तात्या तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. लाखो जगण्यापेक्षा लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं हे व्यक्तिमत्व आमचं आहे. म्हणून आम्ही ते जपलं आहे, टिकवलं आहे, वाढवलं आहे. आणि उद्याच्या आगामी काळात या सरकारमध्ये दिशा देणारा बाहेरचा माणूस जसं समजलं जातं आजपर्यंत आम्हाला, तसं त्या सरकारमध्ये प्रतिनिधी म्हणून उद्या आम्ही मागणी सरकारकडे करणार आहोत, राज्य सरकारकडे करणार आहोत, मोठ्या जाणत्या राजाकडे करणार आहोत का हा माझा माणूस उद्या या मंत्रिमंडळात आमदार दिसला पाहिजे, या विधानसभेमध्ये सदस्य दिसला पाहिजे की आमच्या शिक्षकांचे प्रश्न मांडले पाहिजेत. कशासाठी असला पाहिजे? आमच्या स्वार्थासाठी नसला पाहिजे तो, परंतु सामान्य कुटुंबातील मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी, शिक्षण व्यवस्था टिकण्यासाठी, खाजगीकरणापासून माझ्या सरकारला वाचवण्यासाठी, गोरगरिबांचं शिक्षण राहण्यासाठी हा नेता त्या ठिकाणी असला पाहिजे. आगामी काळात आमची ही भूमिका असेल आणि यातूनच आम्ही शिक्षकांचं सदैव कल्याण करू. आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते याच्यातून तयार राहतील. त्यांचा विचाराचा वारसा भविष्यात निश्चितपणानं आम्ही त्याच जोमानं, त्याच जोशात चालू एवढी या ठिकाणी हमी देतो आणि माझ्या या नेत्याला शतशः प्रणाम करून माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय संघटना, धन्यवाद. माननीय संभाजीराव थोरात तात्या एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, प्राथमिक शिक्षक संघाचे पंचप्राण. माननीय संभाजीराव थोरात तात्या यांचा जीवनपट हा एका चित्रपटापेक्षा वेगळा नाही. तात्यांचं सातारा जिल्ह्याच्या संघाचं सदस्य ते, महाराष्ट्र राज्याचे 14 वर्ष अध्यक्ष असणं, शिक्षकांचे प्रश्न तळमळीनं सोडवणं, या अवलयाला मी बाळासाहेब झावरे व अखिल भारतीय महासंघ मानाचा मुजरा करतो. तात्यांचा हा काळ वाटतो तेवढा सोपा नव्हता. तात्यांची काम करण्याची पद्धत, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची पद्धत, चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकांचे प्रश्न सोडवण्याची हातोटी, एकदा पुढे गेल्यावर या अवलयानं मागे वळून कधी बघितलं नाही. सतत शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. असं म्हणतात, तुम आगे चलो, कारवा तुम्हारे पीछे पीछे चलता जाएगा. या उक्तीप्रमाणे आदरणीय तात्या फक्त सातारा जिल्ह्याचेच न राहता कधी महाराष्ट्राचे आणि भारताचे झाले हे कधी समजले पण नाही. हा न थांबणारा सागर केव्हाच महासागर झालेला आहे असं मला वाटतं. नमस्कार. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं पनवेल येथे होणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनास मनपूर्वक शुभेच्छा. गुरुजनांचा अवघाचीय संसार सुखाचा करीन,
या ध्येयानं प्रेरित होऊन अखंड महाराष्ट्रातील गुरुजनांना ज्यांनी आपल्या कौशल्यानं एकत्रित बांधून ठेवलं त्या सन्माननीय संभाजीराव थोरात गुरुजींच्या विषयी थोडस. आपल्या अमोघ वक्तृत्वानं व कर्तृत्वानं शिक्षक संघाला अखंड बळकटी व उभारी देण्याचं काम थोरात गुरुजी आपण केलं. शिक्षक तितुका मेळवावा आणि शिक्षक संघ वाढवावा ही आस मनात धरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत जाऊन संघ कार्यकर्त्याच्या पाठीवर विश्वासाची ठाप टाकून त्याला हातीचं बळ दिलं. शिक्षक संघाच्या इतिहासात अखंडपणे 14 वर्ष राज्याध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना महाराष्ट्रातील शिक्षक संघाच्या दैदिप्यमान कामगिरीसाठी 25,22,000 किलोमीटरचा अथक प्रवास तात्या आपण केला. मित्र हो, महाराष्ट्रातील शिक्षक संघाची ही मुलूक मैदान तोप, शिक्षक संघाचा बुलंद आवाज आणि शिक्षक संघाची अस्मिता असणाऱ्या माननीय संभाजीराव थोरातांना ईश्वर हातीच बळ देवो ही प्रार्थना करतो आणि मोठ्या पवार साहेबांना विनंती करतो, थोरात गुरुजींच्या रूपानं शिक्षक संघाला आमदारकी मिळावी या प्रती आपल्याला साकडं घालतो. धन्यवाद. आभाळा एवढ्या उंचीची माणसं या महाराष्ट्रात जन्माला आली. समस्त गुरुजनांच्या गळ्यातला ताईत असणारा शिक्षकांचा नेता, संघटन, माणसं जोडण्याचं कसब, रात्रंदिवस प्रवास करून अजिबात न थकता प्रत्येक प्रश्नाला आनंदानं सामोरं जाणारं व्यक्तिमत्व अर्थातच तात्या. तात्या बाप माणूस म्हणून आमच्यापैकी अनेकांना आवडतात. वडील म्हणून आम्ही अत्यंत आदरानं त्यांच्याकडे बघतो. तसं ही सगळी माझी लेकरं आहेत या मायेनं तेही प्रत्येकाची निगराणी करीत असतात. अत्यंत साधं राहणीमान, शांत बोलणं, लहानांचं सुद्धा शांतपणानं आणि तितक्याच नम्रतेनं ऐकून घेणं, नवीन मुद्द्यांवर स्वतःचं मत मांडताना इतरांना समजून घेणं, या सगळ्या गोष्टी तात्यांच्या स्वभावात आहेत. मोठ्या माणसांचा ते प्रचंड आदर करतात. इतरांना समजावून सांगताना त्यांच्यातला शिक्षक जागा असतो आणि संघटनेतल्या आम्हा सगळ्यांवर वडिलांसारखं हक्काचं, अर्थातच कर्तव्याचं, कान पिळण्याचं सामर्थ्य सुद्धा त्यांच्या शब्दात आहे. पळणाऱ्या त्यांच्या पायामध्ये आपले उमेदीचे आश्वासक श्वास आपण सगळ्यांनी भरायला पाहिजेत. इतकं करणाऱ्या, रात्रंदिवस धावणाऱ्या आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी स्वतःची बाजी लावणाऱ्या तात्यांवर तुम्ही सगळेच जण जीवापाड प्रेम करता, पण त्यांच्या इतका नाही दिला तरी खारीचा वाटा म्हणून आपल्या आयुष्यातला वेळ आपण संघटनेसाठी द्यायला हवा असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. तुम्ही तो नक्कीच द्याल. तुमच्या सगळ्यांच्या कार्याला, कर्तृत्वाला माझ्या भरभरून शुभेच्छा. धन्यवाद.